कुडी हे नवरी लिंबलो न करी ओहरासी सोहळा झाला नवरा गावा गेला वेगी आयती करा नवरी बोलवा नानिली धुनिली गजस्कंदी मिरवली बोळवीत गेली चौघे जणी सोहळा झाला नवरा गावा गेला वेगी आयती करा नवरी बोलवा ज्याची नोवरी त्या हाती लाविली सांगा म्हणे आता निश्चिंत झाली सोहळा झाला नवरा गावा गेला वेगी आयती करा नवरी बोलवा पांडुरंगा ज्ञानेषु भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तेवी मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पाया सोहळा झाला नवरा गावा गेला वेगी आयती करा नोवरी बोलवा। पूजनीय श्री चांगदेव महाराज प्रस्तुत सेवेला घेतलेल्या या अभंगाच्या माध्यमातून आपल्या आध्यात्मिक जीवनाची पूर्णता व्यक्त करतात। विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा आदि शक्ती मुक्ता। आपण अभंगाची प्रतिज्ञा अशी केली की या अभंगातून चांगदेव महाराजांनी आपली आध्यात्मिक पूर्णता व्यक्त केलेली आहे, अशीही आपण अभंगाची प्रतिज्ञा करू शकतो। तसेच या अभंगातून चांगदेव महाराजांनी एक आध्यात्मिक गांधर्व विवाह घटस्फोटापर्यंत वर्णन केला असेही म्हणू शकतो। सोपं बोलायचं झालं तर एक प्रेम विवाह काडी मोडापर्यंत वर्णन केलेलं आहे असेही म्हणू शकतो। एक लव मॅरेज अगदी डिवोर्स पर्यंत वर्णन केलं असंही आपण म्हणू शकतो। आणि प्रत्येक जीवानं जी एक प्रतिज्ञा आपण अशी करू शकतो
की प्रत्येक जीवानं जन्मोजन्मी केलेले लफड ब्रेकअपापर्यंत वर्णन केलं असंही म्हणू शकतो. विठाला विठाला थोडक्यात चांगदेव महाराजांनी या अभंगातून आपल्या गोड शेवटाचा वर्णन केलेलं आहे. आणि शेवट गोड होणं हेच आध्यात्मिक जीवनाचं खरं साध्य असतं. शेवटीचे गोड त्याची खरं गा राम राम स्मरा तेचे खरे गा. तुकोबाराय म्हणतात शेवटीचे गोड तेचे खरे गा. रामकृष्ण वासुदेवा जाणवी तसे जनासी वाजवीची पुडी या टाळ घागऱ्या घोषेगा. रामकृष्ण वासुदेवा शेवट गोड होणं हे खऱ्या अर्थानं जीवनभर केलेल्या साधनेचं गोड असतं. आज आपल्या जवळजवळ सप्ताहाचा संध्याकाळच्या कीर्तनाचा शेवट आहे आणि आज आपण चांगदेव महाराजांच्या जीवनाची पूर्णता वर्णन करणार आहोत. पण ही चांगदेव महाराजांनी व्यक्त करत असताना कूट पद्धतीने व्यक्त केली. म्हणजे काय? कूट कशाला म्हणतात? ज्याचा अर्थ कळतो पण भाव कळत नाही याला कूट म्हणतात. अर्थ लक्षात आला पण त्याचा भाव कळत नाही याला कूट म्हणतात. मशी पोरा घेरे बार मशी पोरा घेरे मशी पोरा घेरे मशी पोरा घेरे तुझे न खाली लगार तुझे न खाली लगार तुझे न खाली लगार तुझे न खाली लगार मशी पोरा घेरे बार मशी पोरा घेरे बार मुझे न खाली द्वार मुझे न खाली मशी पोरा घेरे बार तुकोबारांचा अभंग आहे. तुकोबारा म्हणतात मशी पोरा घेरे बार तुझे बुजी न खालील द्वार. तुकोबाराय म्हणतात हे पोरा याचा अर्थ असा होतो बा. कूट कशाला म्हणतात प्रथम हे लक्षात घ्या. ज्याचा अर्थ कळतो पण भाव काय आहे हे कळत नाही याला कूट म्हणतात. एका ठिकाणी नाथ महाराज म्हणतात हो रे हो लेवे रे रसी देने वाला है पर लेने वाला नहीं. महाराज म्हणतात भाऊ श्रोते मंडळी तुमच्यामध्ये मांसाहार करणारा कोण कोण आहे? कोण म्हणतं असं? एकनाथ महाराज. म्हणजे मटण खाणारा कोण कोण आहे? मग काही लोकांनी केला हात वर. खरे बोलणारे बा आम्ही खात असतो. मग चांगदेव महाराजांनी सल्ला दिली त्यांना बोट्या खाऊ नका रसा रसा प्या हो रे हो लेवे रे रसी. तुम्ही काय प्या मिस्त्री? रसा रसा प्या बोट्या खाऊ नका. असं कसं काय संत सांगता? सांगतात काय आता हाय असे अभंग आहेत.
नाथ महाराजांच्या गाथ्यामध्ये पहा. मग याचा अर्थ कळाला की नाही तुम्हाला? कळाला. जे जे मटण खाणारे असतील त्यांना हात जोडून नाथ महाराजांची विनंती आहे की बोट्या खायच्या नाही, काय प्यायचा? रसा रसा प्यायचा. लागला अर्थ. अर्थ न कळायला काय, पण याचा भाव कळाला नाही. याला कुट म्हणतात? तर त्याचा भाव असा आहे, बोट्या खाऊ नका, कारण बोट्यामध्ये हाडूक असतं. त्या हाडूक नरड्याला ऋतू गुतू शकतं, म्हणून तुम्ही रसा प्या, टेन्शन नाही. अहो महाराज, मग ते तर आम्हाला कळालं होती की ते तुम्ही आधी गोंधळात टाकलं. तर याचा भाव असा आहे, 3 मार्ग आहेत. ज्ञान मार्ग, कर्म मार्ग आणि उपासना म्हणजे भक्तीचा मार्ग. ज्ञान मार्ग हा हाडासारखा आहे, कर्म मार्ग हा हाडासारखा आहे. हा जर तुम्ही अनुकरण केलं तर यातले हाडकं तुमच्या नरड्यात गुंतू शकतात. मोडून या वाटा सूक्ष्म. ज्ञानामध्ये सूक्ष्मतेचं हाडूक आहे आणि कर्मामध्ये दुस्तरतेचं हाडूक आहे. मग काय करा? भक्ती करा रशासारखी, सण वरपा, काहीच टेन्शन नाही. केला राज्यभार सूक्ष्म म्हणजे ज्ञान, दुस्तर म्हणजे कर्म, आणि केला राज्यभार म्हणजे भक्ती. विठ्ठल विठ्ठल भक्तीमध्ये आहे का काही अडचण? ज्ञानामध्ये बाप रे बाप. समित पाणीम गृहिम गुरुम उपगच्छेत. हातामध्ये समिधा घेऊन गुरुला शरण जावं, म्हणजे हातात समिधा घेऊन गुरुला शरण जावं. मग त्यांचे हातपाय दाबावे, सेवा करावी, अनेक दिवस करावी. शास्त्र असं आहे, जर गुरुकडे चेला आला, तो जर ब्राह्मण असेल तर त्याला 16 वर्ष त्याची सेवा घ्यावी आणि मग त्याला माळ टाकावी. जर आलेला क्षत्रिय असेल तर 12 वर्ष सेवा घ्यावी मग माळ टाकावी. आणि आलेला जर वैश्य असेल तर 8 वर्ष सेवा घेऊन मग त्याला माळ टाकावी. चतुर्थ वर्णी असेल तर 4 वर्षे सेवा घ्यावी मग त्याला माळ टाकावी. हे आहे ज्ञान क्षेत्रातलं. कर्म क्षेत्रामध्ये दुस्तरता आहे, कर्म करताना अत्यंत काठिण्य आहे. पण आपल्या भक्ती क्षेत्रात तसं आहे का? यारे यारे लहान थोर याती भलत्या, नारी नर कोणी या, चतुर्या विनोदे या, दुश्चित्ते. दुश्चित्ते म्हणजे हळहळ चेहऱ्यावर असणारे टेन्शन. प्रमाण दिलं. खट नट यावे, शुद्ध होऊन जावे. खट नट हे ज्ञान आणि कर्म क्षेत्रात चालत नाहीत. विठ्ठल विठ्ठल
आणि भक्तीचा मार्ग रश्यासारखा आहे, मस्त सनासन वरपा, काहीच टेन्शन नाही. केला राज्यभार चाली ऐसा. आता तुम्ही गेल्या 7 दिवसापासून इथं भक्तीचा आनंद लुटून राहिले. काही हाडूक गिडूक गुतलं काय, काही टेन्शन असते काय, काही नाही. थोडंसं मागे पुढे सुरू झालं तरी चालतं. यज्ञाचं मुहूर्त जर हुकलं तर गेलं वाया. त्या तोष्ट्याने यज्ञ केला होता. ओम महा इंद्रशात्रु विवर धास्वा असं म्हणायला पाहिजे होतं. शब्द तेच आहे, धास्वा. पण त्याच्यानं काय झालं फक्त इंद्रशात्रु विवर धास्वा. नाही कळालं का वाघमारे? हा, ते खाली असं केलं त्यानं करायला. शब्द तेच आहे, असं करायला पाहिजे होतं धास्व. पण झालं काय? धास्व. इंद्राला मारणारा पोरगा होण्याऐवजी इंद्राकडून मरणारा पोरगा निर्माण झाला. मग इतकं बारीक आहे. मग एवढं जर बारीक आपल्या हरिकथेत पाहिलं तर अर्धे तर सुट्टीवरच द्या लागतील यातले. म्हणून किती सोपी आहे पहा भक्ती. आता तुम्ही 7 दिवस झाले शिवकथेचं पारायण तुमच्या या श्री क्षेत्र पातूर नंदापूर गावामध्ये चालू आहे. तुम्ही आनंद लुटून राहिले की अडचण आहे का? एखादा पुढे बसते, पाय दुखला तर पाय लांबवलाच चालते, थोडासा चुलबिल केलीच चालते. तेवढ्यावरही नाही जमलं तर उठून जर एखादी खुर्ची रिकामी दिसली तर त्याच्यावरही बसलं चालते. केला राज्यभार चाले ऐसा. पण मात्र ह्या सवलती ज्याचं शरीर त्याला मदत करत नाही त्याच्यासाठी आहे. हा, जर तुम्ही व्यवस्थित आहात. आमचे तुकोबाऱ्या तर एवढं पुरे जाऊन बोलतात, कथे उभा अंग राखील जो कोणी, ऐसा कोण गणी तया पापा. कथेत उभा आहे पण टाळ वाजवत नाही, असा टाळ करतो. तुकोबाराय म्हणतात तो नरकात जातो. विठ्ठल विठ्ठल. कथेमध्ये उभा आहे, वय व्यवस्थित आहे, टेका न घेता उभा राहू शकतो. आणि टेका घेऊन उभा राहिला चालत नाही. दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवला चालत नाही. पण महाराज केलं असं तर तुकोबाराय म्हणतात ते नरकात जातात. माया नदीच्या असे काठावर नाही बुडत ते. कारण काठावर जर बुडले तर काही फांदी, काही एखादी मुई हाताला लागून तो वर येऊ शकते ना. म्हणून तुकोबाराय म्हणतात तो मध्ये बुडतो, मध्ये. तू का म्हणे ऐल पैलते फणीचे, तू का म्हणे ऐल पैलते फणीचे. ते थडीचे तुका माने आईला पहिला ते थडीचे. अलीकडला काठ. तुका म्हणे पहिलं म्हणजे पलीकडला काठ. ते थडीचे बुडतील साचे मध्यभागी. ते मधात येऊन बुडतात. कोण बरं मध्ये येऊन बुडत? जे या पद्धतीनं कीर्तन म्हणजे उगत आळस करतात, दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवतात, गप्पा मारतात. कथे बैसुनिया आणि चर्चा धिकत्याची वाचा कुंभपाक. येथे तो पातकी न येताची भला. रणी कुचराला
कायकाज. रणांगणामध्ये जसं कुचराचं काम नाही तसं कथा कीर्तनामध्ये सुद्धा कुचराचं काम नाही. लोक म्हणतात नाही महाराज बरं आहे, कसे ना कसे येतात. काही काही महाराज लोक विकृत कीर्तन करतात. मग विकृत कीर्तन केले की लोक त्यांची स्तुती करतात की महाराज तमाशाकडे जाणारा समाज या महाराजांमुळं कीर्तनात आला, हा त्यांचा वारकरी संप्रदायावर उपकार आहे. काही कळतच नाही. अहो डुक्कर जर घरात घुसून राहिलं तर जे गोदरीत भेटत होतं ते घरात भेटलं, त्याला म्हणून आलं ते. नाही तर डुक्कर घरात यायला ते काय साधू आहे का? तमाशातले लोक इकडे येतात म्हणजे तिकडे त्यांना जे मचमच खायला भेटत होतं ते कीर्तनात भेटायला लागलं. आणि आम्हाला अडचण नाही तुकोबारांनी स्वीकारलं असतं अशा समाजाला. तर तुकोबाराय म्हणता येथे तो पातकी न येताची भला, तो पापी इथं न आलेला बरा. जर तुकोबाराय जर त्याला तिकीट देत नाहीत तर आत आल्यावर आम्ही खुर्ची कशी देणार? विठाल विठाल. तिकडे तिकीट फाळणारे ज्ञानोबाराय तुकोबाराय त्यांनी जर तुम्हाला तिकीट दिलं तर आम्हाला काय तुम्हाला जागा दाखवायला अडचण नाही, बसा बुवा. पण ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणतात येथे तो पातकी न येताची भला. जला कीर्तनात झोप येत असेल तो इथं न आलेला बरा. कारण येथे तो पातकी न येताची भला, रणी कुचराला काय काम. भाव एवढाच आहे, जर तुम्हाला जमत नसेल, शास्त्र अन्याय करत नाही. पाय दुखतात ना, खुर्चीवर बसा. गादी टाकून बसायला का काहीच अडचण नाही. पण जर तुम्ही व्यवस्थित आहात, तुम्हाला बसता येतं, तुम्ही ठीक आहात, तर मग तुम्हाला शास्त्र कोण्याच गोष्टीची परमिशन देणार नाही. जमेल तेवढं पालन करा. भाव एवढाच आहे की कर्म आणि ज्ञान हे दुस्तर आहे, भक्ती सोपी आहे. आणि आपण जे आधी प्रमाण बोलून गेलो होतो की तुकोबाराय म्हणतात मशी पोरा घेरे बार, तुझे बुजीन खाली लदवार. हे पोरा तू माझ्या सोबत एक बार खेळ, तुकोबाराय म्हणतात, मग मी तुझा खालचा दरवाजा बंद करून टाकीन. आता हे काय वा, आमचे परमपूजनीय गुरुवर्य वक्ते बाबा म्हणत, तुकोबा तुम्ही आमचा खालचा दरवाजा बंद करता म्हणजे काय खुटी ठोकता का बुवा आम्हाला? विठाला विठाला विठाला. खालचा दरवाजा अर्थ कळाला की नाही? याचा अर्थ कळाला पण भाव कळाला नाही. माझ्यासोबत एकदा खेळ, मी तुझा खालचा दरवाजा बंद करील. अर्थ कळाला पण भाव कळाला नाही. तर याचा भाव असा आहे, खालचा दरवाजा म्हणजे नरकाचा दरवाजा. माझ्यासोबत तू एकदा खेळ, या कीर्तनामध्ये ये, मग आम्ही तुझा खालचा दरवाजा बंद करून टाकू. म्हणजे आम्ही तुला नरकात जाऊ देणार नाही. कंती ते न करा होणे गाढव कुत्रा, आम्ही तुला कुत्रा होऊ देणार नाही. आम्ही तुला मांजर होऊ देणार नाही. आम्ही तुला कासव होऊ देणार नाही. आम्ही तुला डुक्कर होऊ देणार नाही. म्हणजे खालचा दरवाजा बंद करू. म्हणजे महाराज हे जन्म मिळत असतात का? मग अत्री महाराज म्हणतात, जो अव्वा सव्वा शास्त्राच्या नियमाला सोडून व्याज घेतो तो कासवाच्या जन्माला जातो. वार्धूषिकः कुर्मः. व्याज घेणारे लोक 4% 5%, मला महिन्याला 5%, वर्षाला किती झाले हो महाराज? 12 पंच 60. म्हणजे एका वर्षात दीडीच्या वर गेलं ना. विढाला विढाला. एक तर प्रयत्न करा, देऊच नाही दिलं तर नियमानं द्या. लाख लाख देण्याऐवजी एखाद्याचं 500च काम करा. तसं दिले तर दिले वापस, नाही दिले तर जाय बाबा. पण मात्र अशी व्याज घेण्याची पद्धत जर केली तर पुढचा जन्म कोणता मिळतो? कासव. इतस्ततो तार्किको मार्जारह. सप्ताहाची वर्गणी आली दारात आणि त्याला म्हणलं भाऊ फाळा पावती. त्यानं घेतली त्याच्या हातातली पावती टाकली फाळून. फाळा पावती कशासाठी हे कुटाने करायचे? कामधंदे द्यायचे सोडून. कामधंद्याचे दिवस आहे गोकुळाष्टमीच्या वेळेस. तर आता मस्त पाणी पावसाळ्याचे दिवस, कोणाचं निन्न आलं, खुरपणं आलं, कोणाचं काही आलं, तुम्ही आपले सप्ते करून रिकामे धंदे करता. असे जे कुतर्क करतात परमार्थामध्ये, आमचे अत्री महाराज म्हणतात मार्जारह, तो मांजरेच्या जन्माला जातो. इतस्ततो तार्किको मार्जारह. आणि एखाद्या महाराजाला जर फोन केला, महाराज आमच्या इथं कीर्तनाला या, त्या महाराजांना जर म्हणलं एवढे घिन,
की त्याला लगेच म्हणायचं भाऊ म्याव म्यावची प्रॅक्टिस कर, तू पुढच्या जन्मात मांजर होणार आहे. द्रव्य घेऊन या उपदेश देतो, उपदेश मार जारते होती जन्मोजन्मी, द्रव्य घेऊन या तीर्थयात्रा करीती, घेऊन या तीर्थयात्रा श्वानाते होती जन्मोजन्मी, द्रव्य घेऊन या दान परतून घेते, द्रव्य देऊन या दान परतून घेते, सुकरते होती जन्मोजन्मी, एखाद्या बाबाला म्हणलं महाराज आमच्या इथं ही तारीख आहे, या सेवा करायला कीर्तनाची, त्यानं जर म्हणलं एवढे घेईन की तुको नाथ महाराज म्हणतात मार्जारते होती जन्मोजन्मी, तो मांजरेच्या जन्माला जातो. द्रव्य घेऊन या तीर्थयात्रा करीती, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पावाहे, तीर्थयात्रे जाय चुक नको. लवकर सीट बुक करून घ्या. तुक नाथ महाराज म्हणतात श्वान ते होती जन्मोजन्मी, ते पुढच्या जन्मात कुत्रे होतात. आता कामं जर करायच्या संस्थानाचे मोठे झाले मग काय करायचं बा, कारण लोक वर्गण्यात काही 50च्या वर काय सडे पण बाहेर ना पडे, मग कसे करायचे कामं. आता आम्हाला आमच्या आश्रमाचा विचार करायचा आहे म्हणलं गड्या, तीर्थयात्रा काढली तर येतं, पण तीर्थयात्रा काढली तर कुत्र्याच्या जन्माला जावं लागतं, हे सांगू सांगू आपल्याच तोंडाला फेस आला. मग आता काय करायचं, आम्ही एक मार्ग काढला, त्या पत्रिकेत लिहायचं की तीर्थयात्रेला या, एवढे एवढे पैसे राहतील, तिकून आल्यावर रुपयाचा हिशोब केला जाईल, ज्याचे जेवढे उरतील त्याला घ्यायचे तर तो वापस घेऊ शकतो आणि आश्रमाला द्यायचे तो देऊ शकतो. विठाला विठाला विठाला. नाथ महाराज म्हणतात एखाद्यानं धन दिलं, द्रव्य दिलं आणि ते वापस घेतलं, तो डुकराच्या जन्माला जातो. कंतिते न करा होणे गाढव कुत्रा, असे वेगळे वेगळे जन्मशास्त्राने वर्णन केले. जो दुसऱ्याचे उपकार मानत नाही, आपल्यावर उपकार केले एखाद्यानं आणि हा ते मानत नाही, किंवा नास्तिक आहे, देव मानत नाही, असा जर मानत असेल, नास्तिको कृतघ्न पूर्णनाभो नास्तिक कृतघ्नश्च, जो कृतघ्न आहे, दुसऱ्याचे उपकार मानत नाही आणि नास्तिक आहे, देवाला शास्त्राला पुराणाला मानत नाही, आमचे अत्री महाराज म्हणतात तो काथनीच्या जन्माला जातो. काथनी कळते ना तुम्हाला, त्याला मराठवाड्यात कातीन म्हणतात. काय म्हणतात? कातीन. आपल्याकडे काथनी, तुमच्याकडे काय म्हणतात? काथनीच म्हणतात ना, कातीन म्हणतात काय? अरे वा, मग तुम्ही बरं सुधारले बुवा. आमच्याकडे काथनीच म्हणतात अजून. तर कातींच्या जन्माला कोण? तो देव मानत नाही, दुसऱ्याचे उपकार मानत नाही, हे सगळे खालचे अशा प्रकारचे जन्म आहेत. विढाला विढाला शक्ती मुक्ता खालचे जन्म आहेत. तर तुकोबाराय म्हणतात आम्ही तुम्हाला त्या जन्मात जाऊ देणार नाही. मग तुम्ही काय करावं? फक्त एकदा आमच्याशी खेळा. मशी पोरा घेरे बार, तुझे बुजीन खालील द्वार. याला शास्त्रामध्ये कूट अभंग असं म्हणतात. मग असं आज चांगदेव महाराजांनी या कूट अभंगाचाच वापर करून एक आध्यात्मिक जोडप्याचं वर्णन केलंय. अभंगाचं पहिलं चरण.
कुडी हे नवरी लिंबलो न करी ओहराशी. चांगदेव महाराज म्हणतात आत्मा नवरदेव आहे आणि कुडी म्हणजे शरीर हे नवरी आहे. आणि यांचं झालं विवाह. आता हे लव्ह मॅरेज काय, कारण यांची जात वेगळी नाही, पण यांचं झालं लग्न, त्यामुळे हे तोडायला पाहिजे. आणि हे तोडण्यासाठी जो प्रवृत्त होतो तो आहे साधक. आणि असा जो कोणी प्रयत्न करणार आहे देह आणि आत्म्याचा संयोग तोडण्याचा, त्याची नजर उतरवायला पाहिजे. लिंबलो न करी ओहराशी. आपण अभंगाचा साधा साधा तरी अर्थ सांगूया, कारण काय या अभंगावर माझ्या आधी कोणच कीर्तन करेल नाही. म्हणजे तुम्ही यूट्यूबवर ऐकू शकणार नाही, पहिल्यांदा मी करतोय. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही घरी जाऊन सार्थ गाथ्यात पाहू. या अभंगावर अजून सार्थ सुद्धा झालेलं नाही. जो माझ्या डोक्यात देवाने आशीर्वाद देऊन अर्थ आणला त्याला धरून धरून मी बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी मध्ये काही तुम्हाला सोडणार नाही. चारही चरणाचे साधे साधे तरी अर्थ सांगूचे आपण. विठाल विठाल. तर महाराजांनी असा कूट पद्धतीचा वापर करून एक आत्मा नवरदेव आणि कुडी नवरी या रूपकाचं वर्णन केलंय. बरं, साधू संत यांना दुसरं काही कामच नसतं भगवत चर्चा सोडून. त्यामुळे हे अखंड फक्त भगवंताचं चिंतन, भगवंताची चर्चा, भगवंताचं गुणकथन करणं. त्यामुळे यांच्या गुणकथनाला खूप बहार येतो. साईड बिझनेस जर माणसानं केला तर तो पाहिजे असा जमत नाही. मुख्य बिझनेस चांगला जमतो. तसा आपला परमार्थ आहे साईड बिझनेस आणि मुख्य बिझनेस आहे प्रपंच. साधू संतांचा मुख्य बिझनेस आहे परमार्थ आणि प्रपंच साईड बिझनेस. विठाला विठाला. एखादा शेतकरी आहे, शेती करणं त्याचा मुख्य धंदा आहे. शेततळं केलं, एखाद्यानं कोणतरी त्याला सांगितलं की भाऊ शेततळ्यामध्ये जर हे बीज आणून टाकले तर मासोया होतात, महिन्याला 1000-2000 रुपये लेखा बाजार वरच्यावर निघते. त्यानं आणल्या आणि टाकल्या. आता ते फवाऱ्याला काही माणूस सापडत नव्हता, फवारा द्यायला सगळं तयार. त्याला वाटलं बा उगं हापशीत बसायचं, त्याच्यापेक्षा त्यानं चांगलं इलेक्ट्रिक पंप एकदार लावलं, भुर्र असं नुसतं पळत निघायचं. फक्त माणूस पाहिजे पाठीवर घ्यायला, एवढी व्यवस्था करून ठेवली. पण माणूसच भेटाना. एक माणूस भेटला की जो कशातच नाही, त्याचे सगळे फ्यूज उडेल. गाव परत 4-2 जण असतात, मग त्यांना लोक चोपडून चापडून एक गुटख्याची पुडी देऊन काम करून घेतात, काही चहाचा 1 कप देऊन काम करून घेतात, काही 2-4 रुपये देऊन त्यांच्याकडून 100 रुपये असे एक असतात. यालाही तो सापडला, याला वाटलं आपण भरून गिरून देत जाऊ, पाठीवर दे. याला सांगू की फक्त दाबून ठेव. इकडून निघला की त्या तासापर्यंत जिकडं उडन तिकडं पीक आहेच, फक्त तास नको सोडू बुवा, जे बेल्यातून चाल बरोबर. यानं केलं महाराज तसं, यानं दिलं त्याले सुई हा जायचा. 2-4 पंप झाले आणि या मालकाला आला फोन की भाऊ तुमची म्हैस जास्त झाली, गोठ्यात बांधलेला आहे. ते नेमकी का ना 8 दिवसाच्या आधी गॅरंटीवर आणेल होती. त्याला वाटलं मग त्या मालकाला फोन करून बोलावून घेऊ वगैरे. हा गेला घरी आणि याला सांगितलं की भाऊ हे शेवटचं पंप आहे, एवढं झालं की पंप ठेवून दे भाऊ. घरी तुला 1 कप चहा आणि 1 पुडी गुटक्याची मीनं ठेवून दिला, ते घेऊन जातो तू. आता याला असं वाटलं मालक मोठा दिलदार आहे, 1 पुडी म्हणते 2 देते, 1 कप चहा म्हणते 3 कप देते, याचा इतिहास आहे जसं. मग आपण जरा शिल्लक कामं करू म्हणजे मग हा खुश होईल. यानं तो पंप त्या तळ्यात धुतला. आता येळ भाई येळ, आता पुडीवर काम करणार का सुद्धा असणार आहे काय. ते पंप त्यानं तळ्यात धुतला. मालक आला थोड्या वेळानं, अख्खं तळ पांढरं फटक. त्या मासोया उलट्या झाल्या, पोटा आले वर, पाठी गेल्या खाली. त्याला का ह्या मासोया अशा काय व्यायाम करून राहिल्या का काय चालू आहे याचं. हात लावून पाहते तर ते हाला नांडोला ना अशाच पाहत होते. त्याला म्हणलं अरे काय झालं रे, काय झालं की म्हणे, काय झालं की मी हे पंप धुत होतो. अशा आलत्यानं म्हणे खायले, तुम्हाला काय सांगू म्हणे भाऊ. अरे लेगा खायले ते त्या विष आहे ते, आणि त्या मेल्या. मग आता त्या शेतकऱ्याला जास्त टेन्शन येईन काय, नाही येणार का. साईड बिझनेस होता, उचललं दिलं त्यानं टाकून. साईड बिझनेस वाया गेला तर वाया जात नाही माणसाचं काही. मुख्य धंद्यात जर वाया गेलं, जर पराठीवर लाल्या आल्या की मग मात्र याच्या तोंड काल्या पडते. कारण त्याचा तो मुख्य धंदा आहे, तो बिघडला तर वाया जाते. आपला प्रपंच बिघडला तर आपलं वाया जाते. आणि जर कीर्तनात आपण अर्ध्या मधात गेलो काय, नाही बी गेलो काय, तर आपल्या काय बापाचं वाया जात. अरे ले काल यायची इच्छा होती वा, पण लगाचं नाही जमलं म्हणते. मग उद्या रे, नाही उद्या तर जमणारच नाही.
हाय म्हणजे काल या वाटत होतं तर आला नाही आणि उद्याचं त्याचं जमणारच नाही. म्हणजे मग सरळ सरळ अर्थ काय झाला, गोळाबिरीज जमणारच नाही. पण त्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे, त्याला काहीच वाटत नाही. तेच जर सोयाबीनला भाव कमी भेटू द्या, मोदी साहेबापासून शिव्या देते ते खालपर्यंत. गावातल्या सरपंचानं काय खाल्लं याच्या सोयाबीनचं त्यालाही शिव्या देते, कारण तो मुख्य बिझनेस आहे त्याचा. तसं आमच्या संतांचं मुख्य काम आहे परमार्थ, आणि तो बिघडला की यांना करमत नाही आणि प्रपंचाकडे लक्षच नाही. बरे झाले देवा, निघाली दिवाळी. उलट संसाराचं वाया गेलं तर काही वाटत नाही, आणि परमार्थामध्ये असे गोड गोड अभंग लिहितात महाराज. एकच विषय असा फिरू फिरू बोलतात ना. नाथ महाराजचा एक अभंग आहे पा, दार उघड बया आता दार उघड बये, रमाई माता दार उघड बये, कृष्णाई माता दार उघड बये, कुर्माई माता दार उघड बये, मच्छाई माता दार उघड बये, अर्थ कळाला तुम्हाला. डोंगर पोखरून उंदीर काढल्यावर एवढं बोललो भाव एवढाच. दार उघड बये आता दार उघड बये, कोणाला म्हणतो बुवा कृष्णाई माता आता दार उघड बये, अर्थ तोच दार उघड बये. रामाई माता आता दार उघड बये, कुर्माई माता आता दार उघड बये, मत्स्याई माता आता दार उघड बये, विठाई माता आता दार उघड बये. काय दार उघड बये आता दार उघड बये. पण का असं आवड आवड त्याच्या भोवतीच फिरत राहतात, त्याच्या भोवतीच फिरत राहतात. एखाद्या माणसाला जर आवड असली तर तो त्याच्या ब्रँडच्या तंबाखूचंही वर्णन करताना थकत नाही, कारण त्याला त्याची काय आवड. एखादा म्हणते भाऊ लय बिड्या पाहिल्या असतील पण उंट छाप सारखी नाही म्हणते. आता काय का वर्णनाचा विषय आहे काय, पण त्याला ते आवडतं. आता हा जो अभंग आहे याचा अर्थ काय निघून राहिला, दार उघड बये. समजा आपण आपल्या घरी गेलो आणि आपण दरवाजावर थाप टाकली, आई दार उघड. समजा आईने एका याच्यात उघडलं नाही, डबल बी काय म्हणू, आई दार उघड असं म्हणू काय. दार उघड आई आता दार उघड आई, माझ्या पोराची आजी आता दार उघड आई, माझ्या आजीची सून आता दार उघड आई, माझ्या आज्याची लेक आता दार उघड बाई. असं असं म्हणू का आपण, माझ्या बायकोची सासू आता दार उघड. अर्थ एकच निघतोय, आपल्याला कळते नाही हे, त्यामुळे आपण त्याला वाढवत नाही. पण संतांनी का वाढवलं, त्यांच्या आवडीचा विषय. विढाल विढाल आज महाराजांनी कूटभंग रचला, आणि त्या कूटभंगातून आत्मा हा नवरा आहे आणि कुडी हे नवरी आहे. महाराज आंतरजातीय विवाह म्हटले होते तुम्ही, हो ना. व्यवहारामध्ये जशा साडी माळी कुडी कुणबी ह्या जाती असतात ना, तशा परमार्थामध्ये 3 जाती असतात. एक पारमार्थिक सत्ता, दुसरी असते व्यावहारिक सत्ता, आणि तिसरी असते प्रातिभाषिक सत्ता. तर प्रातिभाषिक आणि व्यावहारिक ह्या 2 एकाच नाण्याच्या बाजू आहेत, म्हणजे एकच जात आहे. आणि पारमार्थिक सत्ता प्रातिभाषिक, देहाची सत्ता आहे प्रातिभाषिक, आत्म्याची सत्ता आहे पारमार्थिक. पण यायचं झालं लगन, देहाला मी म्हणू लागलो, आत्म्याला खरं जर पाहिलं तर आत्मा मी आहे, ब्रह्म मी आहे. पण माणूस सरळ या देहावर हात ठेवतो आणि म्हणतो मी जेवलो, मी गेलो, मी बसलो. यालाच म्हणतात अध्यास. आणि हा झाला मग महाराज झाला तर झाला, पण लिंबलो न करी ओहर अशी. पण जो कोणी साधक या आत्मा आणि देह याच्या अन्योन्याध्यासाला मोडण्याचा प्रयत्न करतो, त्याची नजर उतरवायला पाहिजे. कोणाची नजर महाराज, साधकाची. साधक कशाला म्हणतात, परमार्थ करणाऱ्याला. परमार्थ करणं कशाला म्हणतात, हेच ना, कीर्तन ऐकणं, भागवत ऐकणं, शिवपुराण ऐकणं, काकड्यात जाणं, हरिपाठात जाणं. महाराज एवढ्याला नुसतं परमार्थिक म्हणता येणार नाही. हे वरपंगी छान आहे आपलं. असं आहे, आपण प्रपंचाच्या सोबत परमार्थ तोंडी लावतो. विढाला विढाला
पारमार्थिक तर तो आहे 18 भार वनस्पती फुले फळे ओळते नदी गंगा वाहते कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती कासयावन सेविके माऊलीने वर्णन केलं 18 भार वनस्पती फुले फळे ओळती भावी त्या पोखरणी नदी गंगा वाहते त्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती ते सुख सांडोनिया कासया वन सेविती परिये मदालसा सोमो जोरे बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष दामोदरेला 18 भार वनस्पती फुले फळे ओळती काय होतं त्यांच्याकडे ज्याचा त्याग त्यांनी केला 18 भार वनस्पती एवढ्या वनस्पतीचा त्याग केला आपल्याजवळ किती वनस्पती असतात बघ दोनच सोयाबीन आणि तूर तेवढ्यावर करते फुरफुर दोनच वनस्पत्या आणि त्यांच्याकडे किती वनस्पत्या होत्या 18 भार वनस्पती फुले फळे ओळती ओळती म्हणजे काय काम सरती तरी उरती त्याला ओळती म्हणतात फुले फळे ओळती एवढे फुलं की काम होतात तरी उरतात एवढे फळं की काम होते विकायला नेते तरी घरामध्ये गाडी गाडी भरून उरलेले असतात असे सगळे घर भरलेले असायचे महाराज आता आहेत मग फुलं तरी असतात हो दारामध्ये 2 झेंडूचे झाडं आता ती प्रदीपजी मिश्रा आल्यापासून ह्या बाया 2 झाडं लावायला लागले तेही 2 झाडं गंगी संगीचे चोरते संगी गंगीचे चोरून नेते अख्ख्या पाकळ्या आणून चुरगळून देवाच्या अंगावर टाकतात चोरून आणेल आमच्या आश्रमापुढे बेलाचं झाड आहे बेलाचं झाड त्याला बेलाचं झाड म्हणावं असं सांगावं लागतं अजून त्याला पानच आलं नाही 2 वर्ष एवढं सक आलं की नेलं तोडून एवढं सक आलं की नेलं तोडून पण अशा चोऱ्या चाऱ्या करून जर महादेवाला वाहत असाल देव जर प्रसन्न होत असेल तर मला वाटतं पहिल्यांदा महादेवाच्याच गोळ्या सुरू कराव्या लागतील अशा पाप्याला कोणी स्वीकारत नाही इतकं कसं काय नाही देवजोडे तरी करावा अधर्म अरे भाऊ देवजोडे तरी करावा अधर्म म्हणजे होय झालेला अधर्म माफ होतो जाणून भुजून केलेला अधर्म थोडी माफ होतो विढाला विढाला देव जोडे तरी करावा धर्म कुठं काही लावित लोक महाराज असे मतलब सिंधूतून अर्थ काढत असतात लोक जसा एक निर्णय सिंधू धर्म सिंधू आहे ना तसा लोकांचा बग्गल सिंधू आहे काय लोक वेळेवर अर्थ काढतील हजामतीचे आपण नियम सांगा एका जणानं सिरियस सांगला मला मी म्हणलं भाऊ गुरव तू धननाशकम गुरुवारी जर हजामत केली तर धनाचा नाश होतो ज्याला वाटते आपल्या घरी लक्ष्मीचा नाश होऊ नये त्यानं गुरुवारी हजामत करायची नाही रवो आयु हंती रविवारी जर हजामत केली तर आयुष्याचा नाश होतो मंगले आरोग्यम हंती मंगळवारी जर हजामत केली तर आरोग्याचा नाश होतो 3 मंगळवार लगातार जर हजामत केली तर तो मनुष्य आजारी पडतो आता रविवारी केली तर आयुष्य कमी होते आणि आता हे सुट्टीचे दिवस निघल्यामुळे अख्खर रविवारीच करतात पोराची हजामत नोकरीवर जरी नसले सगळे पण शाळा तर शिकतात बरेच मुलं रविवारी हजामत
जे शाळा जे मास्तर आहेत, नोकरदार वर्ग आहे, त्यांना सुट्टी कधी असते? फक्त रविवारी. त्यांची हजामत कधी होते? रविवारी. आता भयंकर काम आहे, रविवारी हजामत केल्यानं आयुष्य कमी होते, म्हणून तो लोक लवकर मरून राहिले बा. कदाचित हेही कारण असेल, सांभाळायला पाहिजे असं मी सांगत होतो. एक जण म्हणे, महाराज मग तुम्ही असं म्हणता, पण जे तुकाराम महाराजनं म्हणले, तुका म्हणे ऋषिकेशीन केस काळा भलत्या दिवशी, आता काय कर. म्हणजे याला एवढं घट्ट बसेल होतं की त्याला वाटलं खरंच हे प्रमाण आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर असं नाही चालत. आमचे ज्ञानोबा म्हणतात मदालशेच्या रूपकाने की 18 भार वनस्पतीचा त्याग केला. आपल्याला 2 वनस्पती आपण बोललो, सोयाबीन आणि तूर, त्याचाही आपल्याला त्याग होईना. या सगळ्याचा त्याग केला. 18 भार वनस्पती फुले फळे उडती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती. गंगा टच शेत सोडून दिले. कोणते टच? गंगा टच. आता गंगा टचला किंमत नाही राहिली, आता रोल टच पाहिजे. गंगा लेखाचं काही आहे नाही, ते वसन पडली काय, तिच्यातून फुफुडला निघून राहिला, काही घेणदेण नाही. वावर जागा गंगा टच नाही पाहिजे लोकांना. आता काय पाहिजे? रोल टच पाहिजे. तसे रोल टचचे वावर, गंगा टचचे वावर सोडून दिले. आणि का मग सोडून दिले म्हणल्यावर उबगलाशीन घरून. पुढे ज्ञानोबा म्हणतात, नाही, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. महाराज कुलस्त्री त्याला म्हणतात की जे नवऱ्याच्या कधी वर बोलणार नाही, अगदी नवऱ्याला आदरानं, अगदी आता पतिव्रता ज्याला आपण म्हणू, अशा कुलस्त्रिया ज्या घरामध्ये आहेत. पण घरात कुलस्त्री आहे, माणूस दलिंदर आहे, खायची सोय नाही. मग अशा कुलस्त्रीचं काय करा? घरामध्ये तिला देवीसारखं बसून आणून खाऊ घालायचं आहे. ज्ञानोबा म्हणतात तसं नाही. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, घरामध्ये कुलस्त्री आहे, राज्य आणि त्याला प्राप्त झालेलं आहे, आणि एवढं सगळं सोडून देतो, तो खरा साधक आहे. आणि अशा साधकाची लिंबलोन करी ओहरासी. ओहर म्हणजे व्यापारी, व्यापारी म्हणजे साधक. असा जर साधक असेल तर चांगदेव महाराज म्हणतात त्याची नजर उतरायला पाहिजे. मग महाराज तुम्ही म्हणाल आम्ही साधक नाही का? एवढे जण कीर्तनाला आलो, बऱ्याच बाया म्हणतील महाराज आमच्या आवडीच्या नाटकं मालिका त्याच्यावर आहेत, आम्ही त्याचा त्याग केला आणि येऊन बसलो. त्यातले बरेच माणसं म्हणतील महाराज तुम्ही काय म्हणता, आमच्यावर वैराग्य नाही. आज मला आमंत्रण दिलं होतं माझ्या मित्रानं की चाल भाऊ पार्टी करायला, मी सोडून दिलं आणि तुमच्या कीर्तनात तरफडलो. मग तुम्ही म्हणता आम्हाला वैराग्य नाही. हा एवढा तेवढा तात्पुरता केलेला परमार्थ. आमचे तुकोबाराय म्हणतात, भीक मागून पोट भरतं राजा, राज्य नसतं मिळत. काय बोललो? भीक मागून पोट भरतं, पोट, राज्य नसतं मिळत. तुका म्हणे बडी
तुकोबारांजवळ भीक मागून तुम्हाला राज्य मिळत असते का? एका माणसानं सोमवती अमावस्या होती, महादेवाची पूजा केली, निघाला मंदिराच्या बाहेर. सोमवती अमावस्या. पुऱ्या द्वापार युगामध्ये एकदाही सोमवारी अमावस्या आली नव्हती. धर्मराजानं अनुष्ठान केलं की एक अमावस्या तरी सोमवारी यावी, म्हणजे सोमवती यावी. नाही आली महाराज. शेवटी धर्मराजानं अनुष्ठान केलं पण तरी सुद्धा एकही अमावस्या सोमवारी आली नाही. धर्मराजाला राग आला आणि त्यानं शाप दिला की हे अमावस्ये, तू द्वापार युगामध्ये सोमवारी आली नाही ना, मी तुला शाप देतो की पुढच्या कलियुगामध्ये तुला पुन्हा पुन्हा सोमवारी यावं लागेल. तर या कलियुगात वर्षाला 2-3 तरी नक्कीच सोमवत्या असतात. खूप पुण्य महाराज. सोमवारी जर अमावस्या आली मावल्या हो, तर मी तुम्हाला शास्त्रीय इलाज सांगतो. प्रदीपजी मिश्रा जे सांगतात ते नाही. आता ते विद्वान आहेत, मोठे माणसं आहेत, ब्राह्मण आहेत, पण आम्हालाही एवढं तेवढं शास्त्र कळत असेल ना. तर ते जे सांगतात ते एखादं कुठेच नाही सापडत. आता काय काही कळून नाही राहिलं. अशिन बा कुठं आता आपण अजून तिथपर्यंत पोहोचलो नशीन. विठ्ठल विठ्ठल बायेचा स्वभाव असतो भोळा. म्हणजे नवरा सोडून सगळीकडे भोळ्याच असतात त्या. कोण काय सांगलं लगेच पटून जातं त्यांना. फक्त नवऱ्यानं खरं सांगलं जीव ओतून छाताळ बाहेर काढून तरी पटत नाही. पण मात्र दुसऱ्या कोणा साधू गिधून तर मग तर विचारूच नका हो, लगेच पटतं त्यांना. पण नाही बसत ते गणितात. पण मी मात्र तुम्हाला महाभारतातला उपाय सांगतो, शास्त्रात असणारा खरा खुरा उपाय सांगतो. सोमवारी अमावस्या आली की तुळशी मातेला 108 प्रदक्षिणा करायच्या. मग वृंदावन जर व्यवस्थित दारात असेल, घालता आल्या प्रदक्षिणा तर ठीक, नाही तर मग कुंडीत लावलेली असते, रांगोळी वगैरे काढून खाली स्थापन करायची आणि मग तिला 108 प्रदक्षिणा करायच्या. वर्षातून एका अमावस्याला जरी केलं तरीही तुम्हाला धनाची अडचण भासत नाही, असं भगवंताचं वरदान आहे. काही अडचण आहे का करायला? ते नाही करणार. बेलाचं पानच घे, पुढून थोडंसं का पण मागून थोडं पुढं पाण्यात कुठून ऐकलं काय ऐकलं, बाबा वाक्यम प्रमाण, बाबाच्या पलीकडे त्याला काही प्रामाण्य मिळत नाही. तर तुमची भोळी श्रद्धा फळ देते, त्याला काही इलाज नाही. आणि शास्त्र त्याला परमिशनही देते की बा भोळ्या माणसाला फळ मिळून जातं. पण मात्र आता माझं ऐकलंय तुम्ही, आता भोळे नाही राहिले, आता तुम्हाला कळालं की हे सगळं असंच आहे म्हणून. त्यामुळे प्रयत्न करा, शास्त्रीय साधना करा. अशी सोमवारची अमावस्या होती आणि बाहेर भिकाऱ्याची लाईन बसलेली. त्या माणसानं महादेवाची पूजा केली, आला पहिलाच भिकारी पाहिला, त्यानं तो लागला रडायला. हा गेला त्याच्याजवळ. अरे भाऊ काय पाहिजे? म्हणे मला चड्ड्या पाहिजे. यानं त्याला डझन भर दिल्या. घरचंच दुकान होतं. जाय बापा. पुढे एक त्या भिकाऱ्याला पुढच्याला कळालं, अरे बापरे हा देतोय. तो लागला रडायला. स्वरात रडून राहिला ना, स्वरात रडून राहिला ना. तो लागला रडायला, अरे भाऊ तुला काय पाहिजे? त्याला याला चड्ड्या दिल्या, आपण शर्ट मागू. तू 12 मला 6 मला दे, मी 6 हे तुला देतो. त्यानं शर्ट मागितले, दिले यानं. पुढचा लागला रडायला. का रे भैया तुला काय पाहिजे? मला जेवायला पाहिजे. जवळच एक हॉटेल होती, 150 रुपयात पोट भर. त्यानं आणलं ताटण घातलं याच्या मड्यावर म्हणतो, त्याच्या पुढे ठेवलं त्याच्या. आणि त्यानं मस्त जेवण केलं. यानं ताट घेऊन गेला, 150 रुपये हॉटेलवाल्याला दिले, झालं. मग लगेच पुढे निघाला तर पुढचा भिकारी रडायला लागला. हे तुकोबाराय वर्णन करतात. तो विचारतो, का रे भाऊ तुला काय पाहिजे? तो म्हणतो, मला मुख्यमंत्री करून पाहिजे. असं होत असते का कुठं? भिकेसाठी राज्य कोण देतो? अरे भीक मागून सामान्य गरजा पुऱ्या होत असतात. भीक मागून पोट भरते, भीक मागून राजा नसते होता येत. तसं एवढा तेवढा टाइमपास म्हणून केलेला परमार्थ फुकट पंक्तीत जेऊ घालायच्या कामात पडतो. कपाळाला गंध लावते बुवा हा माणूस, याची हितभर शेंडी आहे, गळ्यामध्ये तुळशीची साधी माळ नाही, पदकाची माळ आहे. अरे बाबा लोक रंगीबेरंगी कपडे घालतात, हा पठ्ठ्या पांढरे घालते. बाबा काय बाबा साधू आहे, टोपी घालून राहिला तर काही नाही. मग कुठेही परमार्थात काही जर असलं गावामध्ये पंगत तर तुम्हाला आमंत्रण पहिलं, हा फायदा होईल तुम्हाला एवढा. पोट भरीन पण देव मिळणार नाही. देव मिळवायचा असेल तर जीव जावो, नाही तर जिलबी खाऊ, अशी साधना करा लागते. आणि अशी साधना जो करतो, चांगदेव महाराज म्हणतात, त्याच्या जीवनात सोहळा होतो अभंगाचं दुसरं चरण. सोहळा
इति करा नोरी बुलवा. जो मनुष्य मनापासून परमार्थ करतो, चांगदेव महाराज म्हणतात त्याच्या जीवनात सोहळा होतो. महाराज परमार्थातला सोहळा काय आहे हो? कशाला म्हणतात सोहळा? सोहळा प्रपंचात अनेक आहेत. प्रपंचामध्ये काय, मुलगा झाला सोहळा, लग्न झालं सोहळा, अगदी काय सांगा तुम्हाला, पोरग उभं राहिलं नुसतं भीतीला धरून तरी काय सोहळा आहे. ते शक्टासूर आला होता तर भगवान श्रीकृष्णाचं फक्त जन्म नक्षत्र तिसऱ्यांदा आलं होतं. 27व्या दिवशी येते. मग 27 त्रिक किती होतात? 27 त्रिक 81 किती होतात? 81 ना. म्हणजे भगवान श्रीकृष्णाला जन्मून फक्त 81 दिवस झाले होते. लावा ना. आम्हाला ते कळत नाही पण आम्ही आपोआप त्याच्या मागे जातो. उत्तम. विठाला विठाला विठाला. व्यवहारामध्ये अनेक सोहळे असतात. अगदी पुढे जाऊन सांगायचं झालं तर गरीबाच्या दृष्टीनं एखादी जर त्यानं सायकल घेतली सेकंड हँड, ते बी तो सुद्धा त्याच्या घरचा काय झाला सोडा. लगे सायकल आणता येतं तिकून येता येताच पेळ्याचं पाकिट घेऊन येते. सायकल किती जे सेकंड हँड 1,500ची घेतली त्यानं, म्हणजे नवी 7,000ची भेटते, यानं 1,500ची भेटली. काहून तिचे टपरं जायला आहेत, तिचं ब्रेक जायला आहे, तिचं शर्य जायला आहेत, कसं तरी मसाला उचलून आणला यानं दारामध्ये, तरी सुद्धा सोहळा. प्रपंचामध्ये अनेक सोहळे आहेत. ज्याला जो सोहळा करा वाटला तो सोहळा करू शकतो. पण परमार्थामध्ये फक्त एकच सोहळा आहे आणि तो आहे आत्मसाक्षात्कार. तो आहे गुरुजी आणि शिष्याची आत्मचर्चा. गुरु आणि शिष्याची चर्चा याच्या पलीकडला परमार्थात सोहळा नाही. म्हणून एक दिवस नामदेव महाराज विचारतात देवाला, देवा मी कोणाला शरण जाऊ? नाम म्हणे देवा कवन शरण जावो. 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 शरण जावो कोण मी होऊ शरणागत. याचं उत्तर देव म्हणे नाम्या गुरुशी शरण. देव म्हणे नाम्या. कोण म्हणे? देव म्हणे. देव नावाचा माणूस नाही, देव आडनावाचा माणूस नाही, खरा देव म्हणजे देव. याचा अर्थ नामदेव महाराजांना प्रत्यक्ष भेटेल होता आणि तो देव म्हणतो नामदेव महाराजांना, देव म्हणे नाम्या गुरुशी शरण. गुरुला शरण जायला पाहिजे. महाराज अलीकडे निगुरेची संख्या खूप वाढून राहिली. काही गुरुचं काम असा इतका अहंकारीपणा वाढला की गुरुलाच मानिनात लोक. आणि काही काही निगुरे आहेत. निगुरे करते ना तुम्हाला, गुरुच नाही त्याला, महाराज होतो, कीर्तन करतो. आमचे गुरु महाराज असे म्हणतात, गुरुचाच पत्ता नाही. कोण गुरु महाराज याचा त्याचाच मेळ नाही याचा काही. आणि गुरु महाराज याचे युट्यूब आणि गुगल. विठाला विठाला आमचे शंकराचार्य गीता भाष्यात म्हणतात,
गुरु परंपरा रहित यह पठती स मूढई ही अपि त्यजनीय. म्हणजे गुरु परंपरा नसताना जो शिकतो, अभ्यास करतो आणि लोकांना सांगतो, आचार्य म्हणतात, त्याचं मूर्खाईनं बी ऐकायचं. म्हणजे याले गुरु नाही ना, मनानंच युट्यूबचं ऐकून हाणून राहिला समजा, तर आमचे शास्त्र म्हणते मूर्खानं सुद्धा त्याचं ऐकायचं नाही. पण गोंधळ असा आहे ही वाजवण्याची कला हे बिना गुरुची येत नाही. पण आली बी तर उगं दुखतोय, खुब्यात ताल धरते एवढा तेवढा, म्हणजे तो मोठा नाही होऊ शकत, तयार नाही होऊ शकत. हे लेखाचं आमचं असं आहे, उलसक गायन करता आलं त्याला, याचं त्याचं ऐकलं की महाराज काय म्हणतात, म्हणजे इतका गोंधळ होतो. ते असं आपण पेरतो बघा हायब्रिड वगैरे, मग ते मध्ये एखादा धांडा उघडतो, त्याला काय म्हणतात, अळाऊ धांडा. अळाऊ तर पहिले अळाऊ धांडा आला की त्याच्याहून लोक वखर डवरा कचकन घालत, 20-20 एकर वावर असे, आणि ते कुठे उचलीत बसा, मरायचा माणूस एवढं डवरात म्हणतात ना, डवरा उचलू. पण आता 1.5 एकर वावर आणि 4 भाऊ, मग आता ते काय मेळ राहिला. मग ते जर मनात धांडा दिसला की उचल डवरा ठेव, डवरा उचल डवरा ठेव, सगळं बखाड चाललं जाते. पण अळाऊ धांड्यावरून काही डवरा घालत नाही. बरं, गोंधळ असा, देवाची कृपा अशी, तासात पेरेल धांडे असे आणि अळाऊ धांडे असे, तासातले असे आणि अळाऊ असे. तासातलेले असं कणीस एवढंस, आणि अळाऊ कणीस फुटून वजानं वाकडं. अळाऊ धांड्याले जे गुरु परंपरेने शिकलेले का जे बारीक, पण अळाऊ धांड्याचं असं पीक आलं महाराज. पण ते असं पीक लेखा तर चांगलं दिसते का, त्याच्यावर डवराही नाही वाटत. किती मांग बापा तू, आम्ही घालतोच मळ्यावर तुझ्या पैसे. गुरुचाच पत्ता नाही. पण असलाही गुरु यायला तर उगं नावाला असतात फक्त, माळ टाकेले झामचिंग चिंग, आणि त्या महाराजाला, पण त्या महाराजाला बरं वाटते, हा एवढा मोठा आपल्याला गुरु, हा मग माझ्या शिष्य आहे बघ. गुरुचा मेळ नाही, त्याला येईना, शिष्याला काय येईना. मोठा सप्ताह. मी तर भगवंताला प्रार्थना करतो की प्रभू लोकांचे सप्ते मोठे नको होऊ देऊ बापा. कारण मोठा सप्ताह होणं म्हणजे काय होणं माहिती आहे का तुम्हाला, जे चांगले शिकले सवरलेले महाराज लोक काढणं, आणि जो जन्मल्यापासून मरेतच लोक एखादा भंगार कीर्तन करते असे येळेचे कीर्तन ठेवणं, याला म्हणतात मोठा सप्ताह. काय करावं, कमाल आहे. तुम्हाला कॉमन सेन्स नाही का, असं साधं असं अशी काही थोडीफार अक्कल देवांजल तिचा वापर नाही जमत का बरं माणसाला. कॉमन सेन्स कळते ना तुम्हाला. समजा जर समजा भाऊचा चष्मा मी इथं ठेवला आणि माझा ठेवला, त्यांना म्हणलं उचला यातला, तर भाऊ तुम्ही कोणता उचलाल, तुमचाच. कारण तुम्हाला माहित आहे महाराजाचा किती चांगला दिसत असला, त्याला दांड्या दुंड्या आपल्या काय कामाचं आहे बा. म्हणजे लॉजिक तुम्हाला कळते की याचा नंबर मला लागतो. महाराजाचा नेलाच तर फक्त शायनिंग मारेल राहील, कारण घालून तर काही फायदाच नाही. गड्ड्यात डोंगर आणि डोंगरात गड्डा वाटन. म्हणजे त्यांना लॉजिक कळालं की कोणता चष्मा उचलायचा. जर इथं 2 टाळ ठेवले, एक यांचा किंवा एक आणि एक तुमचा घरचा आणेल, तर तुम्ही कोणता उचलाल, जो तुमचा आहे तो. कारण त्याच्या मागं लॉजिक आहे की बोले माझा नाही, दुसऱ्याचा नाही, हा मागं येऊन पोय येतो ना आपला चालला जाईल. म्हणजे लॉजिक आहे. म्हणजे कळते नाही तुम्हाला. भूक लागली आणि पुढे अन्न, तर तेवढंच जेवण कराल तुम्ही. अरे आता काऊन नाही जेवतो, अरे माझ्या पोटात भूक नाही, कसं काय जेव. म्हणजे भूक असेल तरच जेवतो, याच्या मागं काय ते काही लॉजिक आहे. तसं एखाद्या महाराजाला 50,000 रुपये देतात, त्याच्या मागचं लॉजिक काय जरा सांगा की मला. जसं तुम्ही हे चष्मा बरोबर तुमचाच उचलता, चप्पल बरोबर तुमचीच घालता, एवढी सगळी अक्कल आहे. मग एखाद्या महाराजाला 50,000 देत असताना त्याच्या मागचं लॉजिक काय आहे नेमकं, किंवा हे का देऊन राहिलो याला आपण. हा काय गुरु परंपरेने शिकला, यानं काय कोणाचे पाय दाबले का, काय अभ्यास केला, कुठं येणं जाणं काहीच नाही. आणि लोक पण महाराज 50 नाही 55 घ्या, तो बाबाला पुढचा असते, 60 भेटले की याला सोडून दे. आता ते शिकेलच नाहीत कुठं, त्यांना गुरुच कळत नाही, त्यांना काही मॅनर्सच नाहीत. तुम्ही 50 द्या की 60 द्या, त्याच्यावर कोणा 2 दिले तरी तुम्हाला चंदनच लावतात ते. तरी हे बिनलाजी एवढे बदमाश आहेत. म्हणजे समाज पुन्हा म्हणा महाराज यावर्षी हुकलं तर हुकलं, पुढल्या वर्षी या बरोबर का इतका 65. विठ्ठल विठ्ठल हे तुम्हाला कळायला पाहिजे ना. कॉमन सेन्स म्हणतात त्याला. जसं ताटातला घास घेतला की आपण तोंडात घालतो, हे शिका लागते का कुठं. जे कुठंही न जाता आपोआप येतं त्या ज्ञानाला कॉमन सेन्स असे म्हणतात. सहज येतं ते, काही शिका नाही लागत. मग तसं हे साध्या साध्या गोष्टी आहेत, हे तुम्हाला आपोआप कळायला पाहिजे.
हिला का 5,000 शिल्लक देते दुसरीकडे जाते तरी हा बिनलाजा म्हणते या वर्षी नाही आली चालतं महाराज पुढल्या वर्षी या. लोकांतून वर्गण्या गोळा करायच्या त्याच्या लेकराच्या तोंडातल्या घास काढायचं महाराज. पोरगा म्हणे आई मग परीक्षा सुरू होते बदाम आणजो बाबू हा बाई या आता या 8 हप्त्यातनं सप्ताह आल्या का गावाचा आणि 1,000 रुपयाची पावती फळायची. मोठा रोई बोलवायचा आहे. मोठा रोई म्हणतो महाराज हो मोठा महाराज बोलवायचा आहे गावामध्ये आणि त्याला लय दक्षिणा द्यायची आहे बाबू. आणि मग त्यामुळे ना आपल्यावर आपल्या घराले 5,000 रुपये आले रे आपले हिश्याले मी तुले बदाम पुढच्या महिन्यात आणीन. महाराज लेकराच्या तोंडातला घास काढणं झाला की नाही हा. अख्ख्या गावाचा गोळा करायचा आणि एकट्यालाच खाऊ घालायचा परसाद. अख्ख्या गावाचाच गोळा करता की नाही पण एकट्यालाच देऊन राहिले. काही लॉजिक तुम्हाला सेन्स तर नाही की नाही. थोडं डोकं तर लावा की नाही. नाही नाही महाराज तोच महाराज बोलवा आम्ही एवढे पैसे देऊ. अरे तुझ्या म्हणण्याला थोडी काही किंमत आहे. ज्ञानोबाराय तुकोबारांच्या वचनाला किंमत आहे. पैसा तुझ्या जवळ आला हा तुझा माज आहे. तुझ्याजवळ पैसा भरपूर आला म्हणून का तू संप्रदाय इचकवतो का आमचा. विठाला विठाला मी थोडं माफी मागून बोलेल. तसं तर इथं उभं राहिल्यावर शास्त्र म्हणते माफी मागू नये. व्यासासनम समारूढो यदा पौराणिको भवेत आ समाप्ते प्रसंगस्य नमस्कुर्यान्न कस्यचित. इथं उभा राहिला की इथं उभं राहिलेल्या माणसानं कोणालाही नमस्कार करायचा नसतो. विनेकऱ्याचाही नाही. जो पहिला विनेकरी होता उभा ज्यानं आरंभ केला मी त्याच्या पाया पडलो कारण तो व्यासपीठावर होता मी खाली होतो. पण जेव्हा दुसरा विनेकरी माझ्याकडे विना घ्यायला आला तेव्हा मी त्याच्या पाया नाही पडलो कारण पाया पडू नये असं विधान आहे असं शास्त्र आहे. पहिल्याच्या पडलो कारण तो पहिला व्यासपीठावर होता. नमस्कुर्यान्न कस्यचित हात सुद्धा वक्त्यानं कोणाला जोडायचे नसतात. पण तरी मी तुम्हाला माफी मागून बोलतो. मागतोच माफी कारण बोलणारच तसं खरपूस आहे जरा कानातले केस जाळणारे. आता मी तुम्हाला विचारतो बघा एक साधं गणित ध्यानात घ्या. एखादा माणूस म्हणला माफी मागूनच बोलतो हा आधी कसंही वाटो पण घ्या ऐकून. याच्या मागचा सिद्धांत तुम्हाला ऐकून जायचंय घरी पण. हा एखादा आला महाराज किंवा तुम्हाला म्हणला भाऊ लेक तुमची पोरगी पाहिजे होते बा. काय बोलून राहिला तू. हा असं काय करता 10 लाख देतो महाराज 10 लाख रुपये देतो बा असं काय करता. अरे 10 लाख आणि 20 लाख तिथंच चपलाईनं मारसाल का नाही. तो काय मारून राहिला 10 पटत नाही 20 देतो 20 नाही तर 30 देतो जमेल का. ऐकू तरी वाटेल का. कोणा जर म्हणलं तुझी पोरगी देन मी तुला 20 लाख रुपये देतो तुझी बायको देन मी तुला 30 लाख रुपये देतो. अरे पैसे गेले उडात. खून कराल तुम्ही त्याचा तिथं खून. मग आता खरं सांगा जे तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या विचारांचा खून करतात असे कीर्तनकार तुम्ही तुमच्या पैशाच्या भरोशावर बोलावता पैशाच्या माझावर बोलावता. मग तुम्ही जर पैशाचीच गडी आहे तर तुम्हाला जर कोण 4 पैसे शिल्लक दिले तर तुम्ही पोरगी द्या सांगू समजा. आता तुम्ही पैशाचेच माणसं आहात पैशाच्या पलीकडे तुम्हाला काही नाही. तुकोबाराय ज्ञानोबाराय म्हणता जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. लोकांच्या अंतकरणात परमार्थाचं प्रेम जागावं. त्यांना कळावं काय खावं कसं खावं काय वागावं कसं वागावं कसं वागल्यानं कोणता जन्म मिळतो हे कीर्तनातून सांगणं कीर्तनकाराचं काम आहे. आणि ते जर होत नसेल नुसत्या टिंगल टावळ्या जर कीर्तनामध्ये होत असेल तुम्ही म्हणता मी 50,000 देतो आणि त्याच बोला बोलवा. 50 नाही भाऊ तू 100 देन तमाशा बोलाव रितसर. आणि जे याला यायचं आहे ते येतील तमाशाला. पण तुझ्या पैसा तुझ्याजवळ जास्त झाला म्हणून तू तुकोबारायांची गाथा फाडू शकता का ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी फाडू शकता का. असे पैशावाले आले की त्यांना विनंती करा की भाऊ तुम्ही तमाशा बोलवा आम्ही नाही येऊ शकत तिथं पण बाहेरून ऐकू पण आमच्याजवळ महाराज लोक मात्र हिशोबातलेच येतील. असे ऐरे गैरे नथू खैरे आम्ही बोलवणार. आणि हे जर तुम्हाला आज कळालं नाही ना मंडळी तर 10-15 वर्षानं संप्रदायाची इतकी भयंकर परिस्थिती होणार आहे की विचारू नका. खूप भयंकर. महाराज येडा अभ्यास करायचा पताच नाही. त्या एका महाराजाला फक्त म्हणलं की तू एवढा तो म्हणे मी असा मी तसा तुम्हाला काय म्हणतं. तो म्हणे काहीच नाही फक्त तू हरिपाठ पुढे म्हणून मी मागं म्हणून. महाराज घरी तू फक्त काय कर म्हणे तू हरिपाठ पुढे म्हण आणि मी मागे म्हणतो एवढंच करायचं आहे. महाराज गायब. ही आहेत त्यांच्या लायक्या. त्यांच्यामध्ये एक विशिष्ट एखादी गोष्ट आहे त्याला भाळणं हा थोडी परमार्थ आहे. परमार्थ हा आपल्याला देव धर्म आवडावा मग विनोद करावे मस्करी आवडते मग तमाशा गिमाशा पहा मोबाईलमध्ये थट्टा मस्कऱ्या विनोद टिंगला पहा त्याच्यावरही किती कंट्रोल असू द्या. आता आपलं 16 झाला नवरा गावा गेला 16 झाला ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरू
त्या सद्गुरु प्राप्तिरूपी सोहळा झाला. त्याचा नवरा म्हणजे जीव हा गावा गेला, म्हणजे ब्रह्मरूपतेने गेला. जीवाला कळालं की मी ब्रह्म आहे. जीव हा ब्रह्मतेकडे चालला गेला. मग का आता जीव ब्रह्म झाला. मग नवरी होती देहाची, तिचं काय करा, वेगळी आहे ती करा, नवरी बोलवा. त्या नवरीला लवकर बोलवा आणि तिची तयारी करा. कशी तयारी करा, अभंगाचं तिसरं चरण. आता नवरदेवच निघून गेला आमचा. मग आता नवरी तर इंटरकास्ट होती, मिथ्या आहे, तिचं काय करायचं. मग तिला काढून द्यायचं. मग कसं काढून द्यायचं, आपण चांगल्या घरचे माणसं आहे, आपण काय तिला पळवून थोडी लावणार आहे. मग न्हानिली, धुनिली, गजस्कंधी मिरवली. त्या नवरीला न्हानलं, धुनलं आणि हत्तीच्या मस्तकावर मिरवलं आणि बोळवीत गेली चौघे जणी. देहरूपी नवरीला चौघ जण घेऊन गेले. माझं न्हानिली, धुनिली. न्हानिली म्हणजे काय, धुनिली म्हणजे काय, गजस्कंदी मिरवली म्हणजे काय. आता थोडासा वेदांत आहे. महाराज आम्हाला तो बोर होत, एवढा तर ऐकून घ्या. शास्त्र ही गोष्ट अशी असते मंडळी, ही जरा ऐकली आणि कळाली तर जागीच मोक्ष, आणि नाही कळाली तर जागीच पुण्य. पण कुणीकडूनच वाया जात नाही. आणि जर काय तुम्ही असं काही माही ऐकलं तर कळालं तरी काही नाही, नाही कळालं तरी काही नाही. पण वेदांत जर ऐकला आणि कळाला तर जागीच मोक्ष, आणि नाही कळाला तुम्हाला तो तर जागीच पुण्य. म्हणजे ऐकणं कसंच वाया जाणार नाही. त्यामुळे असं ऐकायचं वाया न जाणार. तर अंतःकरणात मळ नावाचा दोष असतो, तो निष्काम कर्मानं जातो. तो गेला म्हणजे न्हानिली. अंतःकरणात विक्षेप नावाचा दोष असतो, निष्काम उपासना केली म्हणजे तो जातो. धुनिली म्हणजे धुतली आणि ब्रह्मज्ञान कमावलं. मी ब्रह्मा या बोधावर आरूढ झाली, गजस्कंधी मिरवली. पण ह्या साधनेपर्यंत, या साध्यापर्यंत जाणं इतकं सोपं नसते. आमचे तुकोबाराय म्हणतात,
मढे झाकुनी या करीती पेरणी कुणबियाची वाणी लवला रे कुणबियाची वाणी लवला करीती पेरणी कुणबियाची वाणी लवला हे कुणबियाची वाणी लवला हे तया परिकारी स्वहिता फुले तया परिकारी स्वहिता फुले तया परिकारी स्वहित आपुले जयासी फावले नरदेह जयासी फावले नरदेह खरा शेतकरी तो आहे खरा कुणबी तो आहे जो मड झाकतून पेरायला जातो मडे झाकून या करीती पेरणी मग त्याला पीक येते मग तुकोबाराय म्हणतात तसंच काम क्रोधाचे मढे अंतःकरणात झाकायचे तरी हरिनामाची पेरणी करायची असा जो कोणी असतो तुकोबाराय म्हणतात त्याच्या जीवनामध्ये आत्मसाक्षात्काराचा प्रसंग येतो या देहाला तो मिथ्या ठरवतो हे नवरी गजस्कंदी मिरवतो 4 जण तिला नेतात कारण नवरीचा घटस्फोट होतो आहे ना म्हणे हो मग घटस्फोट झाल्यावर नवरी कुठं जाते कुठं जात असते घटस्फोट झाला काडी मोड झाली तर नवरी कुठं जात असते जिथून आणेल असते ज्याची आणेल असते त्याची त्याला वापस द्या लागते यालाच घटस्फोट म्हणतात हेच वर्णन महाराज करतात अभंगाच्या शेवटच्या चरणात
असते त्याच्याकडे जाते. तसं देहरूपी नवरी ज्याची नवरी त्या हाती लावली. कोणाची आहे ही नवरी? देह हा उसना आणिला पाचाचा, पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. हा देह पंचमहाभूताचा आणलेला आहे आणि आता काम झालं, आत्मसाक्षात्कार झाला. हा देह ज्याचा त्याला देऊन टाकला. आता आपल्या पोरानं केलं होतं लफडं, पोरग सुधरलं, ते झालं ब्रह्मरूप. पण नवरी ज्याची त्याला देऊन टाकली. मग घर मालकाची परिस्थिती काय होणार आहे? बापरे, सांगा म्हणे आता निश्चिंत झाली. चांगदेव महाराज म्हणतात, माझ्या जीवात्म्याला मी ब्रह्मरूप आहे हे कळालं आणि हा देह मिथ्या पंचभूताच्या अधीन करून टाकला आणि मी मात्र निवांत झालो. सांगा म्हणे आता निवांत झाली. थोडक्या वेळामध्ये मंडळी अभंगावर जर प्रकाश टाकता आला तसा टाकण्याचा प्रयत्न केला. आमचा तो स्वभावच आहे ते पुरंच करायचा. आता 11 क्लिअर वाजलेत, 1 मिनिट उलट पुढे गेला तर त्या 1 मिनिटाबद्दल मी माफी मागतो. आता काल आम्ही नाशिकला कीर्तन केलं, पण उद्याला सोलापूरला कीर्तन आहे, माढ्याला, खुद्द तालुक्याच्या गावामध्ये. पण आमचे किशोर महाराजांनी आग्रह केला या गावात येण्याचा. तसं साधू बोले खडगधार, साधूनं बोलत असताना कधी मागे पुढे पाहू नये. थोडं लोकांना पटलं नाही, नंतर बोलतील आपल्याशी, त्यांच्याशी चर्चा करता येईल. तुका म्हणे साधू बोले खडगदार, कापती अंतर दुर्जनाचे. साधूला नाही खरा वाटत, चांगल्याला नाही वाटत. जे दुर्जन असतात, जे या डोहाळ्यात असतात की पुढच्या वर्षी हा बाबा हे पैसे देऊन बोलवायचे, त्यांच्या अंतःकरणाला कापल्या जातं. साधू बोले खडगदार, साधूनं कधी बोलत असताना मागे पुढे पाहायचा नाही. एखाद्या पेशंटला कॅन्सर झाला तर पेशंटला नाही पण डॉक्टरनं त्याच्या सोबतच्याला डायरेक्ट सांगावं की भाऊ याला कॅन्सर झाला, हे आता याचं काही धड नाही, 6 महिने हा आहे, याची सेवा करा, खाऊ पिऊ घाला आणि काय सया बिया घ्यायच्या असतील तर त्या घेऊन टाका. हे डॉक्टरनं स्पष्ट बोलायला पाहिजे. तसं महाराजांनी सुद्धा स्पष्ट बोलायला पाहिजे. म्हणून आपल्या संप्रदायाचं इचका आंधळ करू नका. आपल्या पूर्वजांनी आपला संप्रदाय जसा जोपासत आणला, जसा चालत आला तशाच पद्धतीने चालवा आणि त्यांनी जसे या संप्रदायाचे फळं ज्ञानरूपी भक्तिरूपी खाल्ले तसे आपणही ज्ञान आणि भक्तीचे फळं खाऊया. आपणही विनोद, टिंगला, मस्कऱ्या, पवड्या असे फळं आपण खाणार नाही. हे फळं खायचे असतील तर दुसरीकडे जा, ते फळं इथं नाही मिळणार. इथं भक्तीचे फळं खाण्याची इच्छा ठेवावी आणि तीच इच्छा इथून पूर्ण करावी. असो मंडळी, थोडक्या वेळामध्ये